आयुष संजीव सोडणार बिग बॉसचा खेळ आणि बिग बॉसचं घर. तुम्ही म्हणाल, अरे असं कसं म्हणतो हा? मी तेवढं सध्या तरी असंच पाहायला मिळतंय की आयुषला बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात रस नाही आणि बिग बॉसच्या खेळामध्ये सुद्धा रस दिसत नाही. आज जो काही पॉवर की मिळवण्याचा टास्क होता त्याच्यामध्ये आयुष संजीवने सपशेल सांगितलं की मला हा कॅप्टन्सीचा टास्क खेळायचा नाही. त्यानंतर बिग बॉस प्रचंड भडकले आणि सांगताना दिसत आहेत की तुमच्यासाठी लोक टीव्ही बघतात, तुम्ही काय गेम खेळता याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि तुम्ही सरळ सांगता की आम्हाला हा गेम खेळायचा नाहीये. मला तर मित्रांनो असं वाटायला लागलंय ना की आयुषने चांगल्या एखाद्या कंटेस्टंटची जागा बिग बॉसच्या घरामध्ये घेतली. आयुषचा हा आताचा खेळ पाहून ठीक आहे, तुम्ही फिजिकल कंडिशन तुमची चांगली नसेल, पण तुमचा गेम तर तुम्ही दाखवा, काहीतरी करा. खूप संधी होती बोलायची, दिसायची. झालात तुम्ही कॅप्टन, हरकत नाही. पण दुसऱ्यांदा तुम्हाला कॅप्टन्सी नको का? कॅप्टन्सी जाऊ दे, त्याच्याबरोबर एका आठवड्याची इम्युनिटी मिळते. चांगले चांगले कंटेस्टंट या नॉमिनेशन मधून बाहेर पडतात. एका आठवड्याची इम्युनिटी मिळते. मला असं वाटायला लागलं ना आता आयुषचा हा गेम पाहून, त्याचा हा खेळ पाहून, राधा पाटील बरी होती. उगाच तो ओमकार राऊत बिग बॉसच्या घराबाहेर गेला असं आता मला आत्ता वाटायला लागले. त्याच्या जागेवरती आयुष गेला असताना ते बरं झालं असतं. ओमकारात असताना तर भिडला असता, नडला असता. सरळ नाही आम्हाला खेळायचं, कॅप्टन्सी मला खेळायचीच नाही, सरळ आपण सांगून टाकतो. खरं मित्रांनो सांगतो, हा आयुषचा जो काही आजचा गेम किंवा आजचं जे काही वागणं पाहून आहे ना, एखाद्या चांगल्या कंटेस्टंटची जागा आयुषने घेतली असं मला वाटतं. आणि आता जर चुकून आयुष नॉमिनेट झाला ना, तर 100% आयुष हाच बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाऊ शकतो किंवा मग त्याने बाहेर जायला पाहिजे. अरे आम्ही उगाच एवढा वेळ घालवतो का बिग बॉस पाहण्यासाठी? आणि बिग बॉसने तेच सांगितलं की एवढी लोक तुम्हाला पाहण्यासाठी, तुमचा खेळ पाहण्यासाठी थांबलेले असतात आणि आम्ही सरळ सांगतो की आम्हाला गेम हा खेळायचा नाही. सरळ घरी गेला ना तरी चालेल, हरकत नाही. बाकी कोणतरी येईलच, राखीसारखे अजून एक दोन वाईल्ड कार्ड कंटेस्टंट येतीलच, परंतु अशा प्रकारे हार मानणं हे चुकीचं आहे. आणि बाकी सगळे सदस्य आयुषला बोलताना दिसत होते. मला तरी आयुषचा आजचा जो काही गेम आहे किंवा त्याचा जो काही निर्णय आहे ना, तो अजिबात पटला नाही. तुमच्याकडनं ठीक आहे, गेल्या आठवड्यात कॅप्टन्सी नाही चांगली झाली, पण तुम्ही तेच डोक्यात घेऊन राहणार का की या आठवड्यात देखील माझी कॅप्टन्सी चांगली होणार नाही, सगळे माझ्यावर येऊन चढतील? जर तुम्ही आत्ताच असा विचार केला असेल तर मग काय खरं नाही. काय तन्वीला घाबरला काय माहिती नाही. पण आयुषने हार मानली आणि तो लवकरच बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. आणि मी मित्रांनो सांगू का, आता मला खरं असं वाटायला लागलंय ना की काल ओमकार ऐवजी आयुष गेला असता तर बरं झालं असतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? आणि आज जे काही त्याने सांगितलं की मला खेळायचं नाही, याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. ठीक आहे, बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे आयुष गेला तरी शो मस्ट गो ऑन. आयुष नाही तर दुसरा कोणतरी बिग बॉसच्या घरामध्ये येईल. तर आयुष्य आजचं जे काही वागणं होतं त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.